विद्यार्थी मित्रांनो, आपलं अकाउंटिंग फॉर ॲब्झॉर्प्शन सुरू होतं आणि यामध्ये आपले उदाहरणे बघणं सुरू होतं. आज आपण प्रॉब्लेम नंबर 9 बघूया. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ द नागपूर कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31st December 2020, which is absorbed by the Mumbai Company Limited on the under noted terms. A. Debentures to be discharged at a premium of 5% by the issue of 5% debentures in the Mumbai Company Limited. B. All assets and liabilities of the Nagpur Company Limited should be accepted on book values. C. Liquidation charges rupees 5,000 will be borne by the Mumbai Company Limited. D. The shareholders are to be paid two fully paid shares of rupees 10 each, valued at a market price of rupees 11 per share, in exchange of every 3 shares of Nagpur Company Limited. त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट ऑफ नागपूर कंपनी लिमिटेड दिलेला आहे. त्यामुळे आपण बॅलन्स शीट ऑफ नागपूर कंपनी लिमिटेडचं बॅलन्स शीट बघूया. प्रथम लायबिलिटीज साईडला शेअर्स कॅपिटल ब्रॅकेटमध्ये दिला आपल्याला 4,50,000 शेअर्स ऑफ रुपीज 100 इच. अमाऊंट आहे 45 लाख. त्यानंतर 1,000 डेबेंचर्स ऑफ रुपीज 1,000 इच. अमाऊंट आहे 10 लाख. जनरल रिझर्व फंड 1,50,000. सन्ड्री क्रेडिटर्स 1,50,000. एम्प्लॉईज सेविंग बँक 3 लाख. लोन ऑन मॉर्गेज 2,50,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2 लाख. त्यानंतर बघूया आपण की बॅलन्स शीट ऑफ नागपूर कंपनी लिमिटेडचं असेट्स लँड अँड बिल्डिंग 27 लाख. प्लांट इन मशिनरी 20 लाख. शेअर्स ऑफ सबसिडरी कंपनी 8 लाख. इन्व्हेस्टमेंट 2,50,000. स्टॉक 1,50,000. सन्ड्री डेप्टर्स 4 लाख. कॅश एट बँक 2,45,000 अँड कॅश इन हँड 5,000. असं आपल्याला लायबिलिटीज आणि असेट दिलेला आहे आणि त्या लायबिलिटीज आणि असेटची आपण टोटल बघितली तर आपल्याला दिलेला आहे 65,50,000 लायबिलिटी साईडचं आणि असेट साईडची दिली आहे तुम्हाला तेवढीच 65,50,000. असं आपल्याला नागपूर कंपनी लिमिटेडचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. आणि खाली विचारलं आपल्याला गिव्ह द जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ नागपूर कंपनी लिमिटेड अँड मुंबई कंपनी लिमिटेड. आणि खाली आपल्याला विचारलं आहे की आपल्याला नागपूर कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज द्यावायच्या आहेत आणि मुंबई कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज द्यावायच्या आहेत. तर या उदाहरणामध्ये नागपूर कंपनी लिमिटेड कोण आहे आणि मुंबई कंपनी लिमिटेड कोण आहे, म्हणजेच क्रेता आहे की विक्रेता आहे. आणि त्यानुसार क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी आणि विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण रोजकीर्द नोंदी देऊया. ठीक आहे. तर प्रॉब्लेम समजून घेऊया आपण. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ द नागपूर कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31st December 2020 विच इज ॲब्झॉर्ब्ड बाय द मुंबई कंपनी लिमिटेड. म्हणजे काय की नागपूर कंपनी लिमिटेड हे काय करत आहे, मुंबई कंपनी लिमिटेडमध्ये ते ॲब्झॉर्ब होऊन आलेले आहे आणि त्याचं आपल्याला कंडिशन दिलेलं आहे की कुठल्या कंडिशनमध्ये ते ॲब्झॉर्ब होऊन आलेलं आहे. त्यामुळे बघतो आपण इथे की नागपूर कंपनी ही काय करत आहे की मुंबई कंपनीमध्ये ॲब्झॉर्ब होऊन राहिलेली आहे. त्यामुळे मुंबई कंपनी काय असेल तुमची क्रेता कंपनी असेल, तर नागपूर कंपनी कोण असेल तुमची
विक्रेता कंपनी असेल. त्यामुळे आपण नागपूर कंपनीला आपण विक्रेता कंपनी म्हणूया आणि मुंबई कंपनीला म्हणूया आपण क्रेता कंपनी. आणि त्यानंतर जेव्हा नागपूर कंपनी लिमिटेड मुंबई कंपनी लिमिटेडमध्ये काय होतं ॲब्झॉर्ब होत आहे, तर त्यांचे काही अटी करार दिलेले असतात. ते करार आपल्याला दिलेले आहेत. त्या करारानुसार फर्स्ट, debentures to be discharged at a premium of 5% by the issue of 5% debentures in the Mumbai Company Limited. काय करून राहिलेलं आहे? तर बघतो आपण की विक्रेता कंपनीचे जे काय डेबेंचर्स होते तो डिस्चार्ज करून राहिलेला आहे. आणि कसं डिस्चार्ज करून राहिला तो? ॲट अ प्रीमियम 5% नुसार काय करून राहिला तो? त्याला डिस्चार्ज करून राहिलेला आहे. आणि तो किती पर्सेंट देऊन राहिला? 5% डेबेंचर्स. त्यामुळे बघतो आपण की त्यांचा करार आहे की विक्रेता कंपनीचे जे काय डेबेंचर्स असतील त्या डेबेंचर्स तो काय करताय 5% प्रीमियमनं 5% डेबेंचर्स त्याला तो डिस्चार्ज करून राहिला, देऊन तो डिस्चार्ज करून राहिला आहे. त्यानंतर दुसरं जे अट आहे, ऑल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द नागपूर कंपनी लिमिटेड शुड बी एक्सेप्टेड ॲट बुक व्हॅल्यू. काय? तर बघतो आपण इथे की विक्रेता कंपनीचं क्रेता कंपनी सर्व असेट्स आणि लायबिलिटीज ते खरेदी करून राहिले आहेत. आणि खरेदी करत असताना बघतो आपण की असेट्स आणि लायबिलिटीज हे कसं कुठल्या किमतीला एक्सेप्ट करून राहिले ते ॲट बुक व्हॅल्यू नुसार. त्यानंतर तिसरं जे आहे, लिक्विडेशन चार्जेस ₹5,000 विल बी बॉर्न बाय द मुंबई कंपनी लिमिटेड. ते मुंबई कंपनी लिमिटेडला जे लिक्विडेशन एक्सपेन्स आहे ते येऊन राहिल्यानंतर तो स्वतः पे करून राहिलेला आहे. त्यामुळे आपण लिक्विडेशन एक्सपेन्सेस मुंबई कंपनीच्या पुस्तकामध्ये ते त्याचं रोजकीर्द नोंदी करूया. आणि त्यानंतर दिलेलं आहे डी, द शेअर होल्डर्स आर टू बी पेड टू फुल्ली पेड शेअर्स ऑफ ₹10 each, valued at a market price of ₹11 per share in exchange of every 3 shares of नागपूर कंपनी लिमिटेड. म्हणजे काय, नागपूर कंपनी लिमिटेडच्या 3 शेअरच्या मागे तो किती शेअर्स देऊन राहिला तो? 2 शेअर्स. आणि त्याची आपण प्राइस बघतो आपण की ॲट शेअर प्राइस ₹10 each, बट त्याचं आपण बघतो की मार्केट प्राइस जे किती आहे ₹11. त्यामुळे बघतो आपण की जी अमाऊंट जास्त असेल त्या अमाऊंटला तो मार्केट प्राइसनं काय करेल तो पे करेल. आणि हे बघतो आपण की शेअर्स पे करत असताना क्रेता कंपनी काय करत आहे की नागपूर कंपनीच्या 3 शेअरच्या मागे तो किती देत आहे? आपले किती शेअर्स? 2 शेअर्स देत आहे. म्हणजे 3च्या मागे 2, 6च्या मागे 4 या प्रमाणामध्ये काय करता तो शेअर्स इश्यू करताय. त्यामुळे त्याचं 3च्या मागे 2 या नुसार ₹11 पर शेअर्स प्रमाणे तो विक्रेता कंपनीला तो पे करताय. आणि यावरून आपल्याला नागपूर कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये आपल्याला रोजकीर्द नोंदी द्यावाच्या आहेत आणि मुंबई कंपनी लिमिटेडच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी द्यावाच्या आहेत. त्या उदाहरणामध्ये की नागपूर कंपनी लिमिटेड काय करत आहे की मुंबई कंपनी लिमिटेडमध्ये ते ॲब्झॉर्ब होऊन आलेलं आहे. आणि ॲब्झॉर्ब होत असताना आपल्याला त्याचं टर्म अँड कंडिशन दिलेलं होतं. त्या कंडिशननुसार बघतो आपण की मुंबई कंपनी लिमिटेड ही काय करतो, नागपूर कंपनी लिमिटेडचं असेट्स आणि लायबिलिटीज ते खरेदी करतो. आणि खरेदी करत असताना जे कंडिशन दिलं त्या कंडिशननुसार ते खरेदी करत आहे. इथे बघतो आपण की उदाहरणामध्ये तो क्रेता कंपनी काय करत आहे की विक्रेता कंपनीचे जे काही डेबेंचर्स असतील ते डेबेंचर तो डिस्चार्ज करून राहिलेला आहे. आणि डिस्चार्ज करत असताना बघतो आपण की त्याला 5% प्रीमियमनी तो डिस्चार्ज करून राहिलेला आहे. दुसरं बघतो आपण की क्रेता कंपनी काय करतो, विक्रेता कंपनीचं ऑल असेट्स अँड लायबिलिटीज तो खरेदी करतो. आणि खरेदी करत असताना बघतो आपण की तो कुठल्या किमतीनं खरेदी करतो? ॲट बुक व्हॅल्यूनुसार. त्यानंतर बघतो आपण की परत आपल्याला यामध्ये दिला आहे की मुंबई कंपनी लिमिटेड जी आहे क्रेता कंपनी, या कंपनीला काय लिक्विडेशन एक्सपेन्स तो स्वतः करून राहिलेला आहे. आणि शेवटी दिलं होतं आपल्याला पीसी, म्हणजे पीसी खरेदी करत असताना तो काय जे काय त्याचा पीसी असतो क्रय प्रतिफल असतो तो पे करतो. हे पे करत असताना बघतो की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला आपले शेअर्स देत आहेत. तर शेअर्स तो कसा पे करताय? तर बघतो आपण इथे की विक्रेता कंपनीच्या 3 शेअरच्या मागे क्रेता कंपनी काय करते, आपले 2 शेअर तो पे करताय. आणि कुठल्या किमतीने ते? तर बघतो आपण किती पर शेअर्स किती ₹10 प्रमाणे आहे. परंतु तो किती त्या शेअरची मार्केट प्राइस बघतो आपण आज किती ₹11 आहे. त्यामुळे तो पर शेअर ₹11 प्रमाणे तो त्याला पे करेल. तर त्यामुळे आपण जेव्हा शेअरचे कॅल्क्युलेशन करत असताना बघूया आपण इथे की काय म्हटलं की विक्रेता कंपनीच्या 3 शेअरच्या मागे तो 2 शेअर्स तो
इश्यू करताय. म्हणजेच बघूया आपण इथे की बॅलन्स शीट बघूया आपण नागपूर कंपनी लिमिटेडचं, की नागपूर कंपनी लिमिटेडचे टोटल शेअर्स किती होते. तर ते बघतो आपण बॅलन्स शीटमध्ये की आपल्याला टोटल शेअर्स दिलेला आहे की 4,50,000 टोटल शेअर्स दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे की 3 शेअरच्या मागे क्रेता कंपनी 2 शेअर्स इश्यू करत आहे. त्यामुळे 4,50,000 अपॉन 3 जे काय संख्या येईल ती गुणिला 2 इंटू 2 करू आपण. जेवढा काय नंबर ऑफ तुम्हाला शेअर्स मिळतील ते शेअर्स पर रुपीज 11 रुपीज प्रमाणे तो काय करेल, पे करेल. ठीक आहे. होत असताना प्रथम आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन फॉर नागपूर कंपनी लिमिटेडचं आपल्याला ते परचेस कन्सिडरेशन काढावं लागतो. आणि त्यानंतर क्रेता कंपनीने जे काय मोड ऑफ पेमेंट, जे काय तो पीसी देऊन राहिला त्याचा मोड ऑफ पेमेंट आपल्याला प्रथम वर्किंग नोट म्हणून आपल्याला ते करावं लागतो. त्यामुळे आपण प्रथम बघूया की कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन फॉर नागपूर कंपनी लिमिटेड. आणि त्यानंतर क्रेता कंपनीचं मोड ऑफ पेमेंट तो कसं कुठल्या स्वरूपात त्यांनी मोड ऑफ पेमेंट केलेला आहे ते आपण बघूया. आणि त्यानंतर बघतो आपण की मग नेट असेट्स आणि त्याचं पीसी जे आपण ऑब्झर्वेशन करतो आणि त्यावरून आपल्याला एकतर गुडविल मिळेल, अदरवाईज तुम्हाला कॅपिटल रिझर्व्ह मिळेल. तर ठीक आहे. सोल्युशन कॅल्क्युलेशन ऑफ परचेस consideration for नागपूर कंपनी लिमिटेड. मग बघतो आपण की परचेस कन्सिडरेशन काढत असताना आपण कसं काढतो, तर असेट टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. त्यामुळे बघतो आपण की क्रेता कंपनीने कुठली संपत्ती त्यांनी खरेदी केलेली आहे आणि कुठली देयता त्यांनी स्वीकारलेली आहे ते आपण असेट्स मध्ये लायबिलिटीज मायनस करतो, आपल्याला मिळतो नेट असेट्स. तर कॅल्क्युलेट करूया आपण परचेस कन्सिडरेशन. असेट्स टेकन ओव्हर काय दिसतं आपल्याला, असेट्सचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर की क्रेता कंपनीने काय केलं आहे की विक्रेता कंपनीचं सर्व असेट त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि ते कसं केलेलं आहे, कुठल्या व्हॅल्यूनुसार, ॲट बुक व्हॅल्यूनुसार. त्यामुळे बघतो आपण की जर नागपूर कंपनी लिमिटेडचं आपण जर बॅलन्स शीटचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला बघतो आपण की सर्वच असेट त्यांनी काय केलं आहे, खरेदी केलं आहे. त्यामुळे त्याची टोटल अमाऊंट 65,50,000. तर आपण ते टोटल अमाऊंट दाखवू शकतो. त्यामुळे असेट टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यू किती आहे, टोटल अमाऊंट रुपीज 65,50,000 लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. मग बघतो आपण की लायबिलिटीज त्यांनी कुठली स्वीकारलेली आहे, खरेदी केलेली आहे. तर बघतो आपण की जर नागपूर कंपनी लिमिटेडचं आपण जर बॅलन्स शीट बघितलं तर त्यामध्ये कुठलं दिसतो तुम्हाला, एक्सटर्नल लायबिलिटीज, तर क्रेडिटर्स आहे, त्यानंतर एम्प्लॉई सेविंग बँक आहे आणि लोन ऑन मॉर्गेज आहे. तर त्यामुळे आपण जे काय त्याचं लायबिलिटीज बघतो आपण इथे की क्रेडिटर्स, एम्प्लॉई सेविंग बँक आणि लोन ऑन मॉर्गेज, हे 3 लायबिलिटीज त्यांनी एक्सटर्नल लायबिलिटीज काय केल्या त्यांनी स्वीकारलेल्या आहे. त्यामुळे आपण काय करू, क्रेडिटर्स अमाऊंट आहे 1,50,000. त्यानंतर एम्प्लॉईज सेविंग बँक अमाऊंट आहे रुपीज 3 लाख. and loan on mortgage अमाऊंट आहे रुपीज 2,50,000.
50,000. तर बघतो आपण की क्रेता कंपनी काय आहे, क्रेडिटर्स रुपीज 1,50,000, एम्प्लॉई सेव्हिंग बँक 3 लाख रुपीजचं आणि लोन ऑन मॉर्गेज रुपीज 2,50,000 रुपीजचं त्यांनी काय केलं इत्यादी लायबिलिटीज त्यांनी स्वीकारलेला आहे. त्यामुळे आपण ही लायबिलिटीज काय करू, आपण टोटल असेट्समधून काय करू, आपण मायनस करूया. या असेटची बेरीज येतो या टोटल लायबिलिटी जी आहे टेकन ओव्हर 7 लाख रुपीज, 7 लाख रुपीज. त्यामुळे इथे की टोटल असेट टेकन ओव्हर रुपीज 65,50,000 लेस टोटल लायबिलिटीज टेकन ओव्हर आहे 7 लाख रुपीज. ते काय करू, आपण मायनस करू आणि आपल्याला मिळेल नेट असेट टेकन ओव्हर आणि ती अमाऊंट आहे 65,50,000 मधून आपण जर 7 लाख मायनस केलं तर आपल्याला मिळतो 58,50,000 रुपीज 58,50,000 रुपीज आणि हे असेल तुमचं नेट असेट. हे असेल तुमचं नेट असेट. अशा पद्धतीने आपण परचेस कन्सिडरेशन्स कॅल्क्युलेट करून घेतलं. त्यामध्ये आपण असेट टेकन ओव्हर लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर, टोटल असेट टेकन ओव्हर त्याचं रुपीज 65,50,000 लेस टोटल लायबिलिटीज टेकन ओव्हर आहे 7 लाख रुपीज मायनस केल्यामुळे आपल्याला मिळाला अमाऊंट 58,50,000 रुपीज आणि हे असेल त्याचं नेट असेट्स. ठीक आहे. आणि त्यानंतर बघूया आपण की क्रेता कंपनीने पीसी त्याला क्रय प्रतिफल मोबदला त्याला दिलेला आहे, तर तो कुठल्या कुठल्या स्वरूपात त्यांनी दिलेला आहे त्याचं मोड ऑफ पेमेंट आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. मोड ऑफ पेमेंट मोड ऑफ पेमेंट फर्स्ट आहे डिबेंचर्स, त्याचं डिस्चार्ज केलेला आहे 5% डिबेंचर्स इन मुंबई कंपनी लिमिटेड, 5% डिबेंचर्स मुंबई कंपनी लिमिटेड. की क्रेता कंपनी काय करताय की विक्रेता कंपनीचा डिबेंचर्स जे काय तो डिस्चार्ज करून आलेला आहे. ठीक आहे ना. मग बघतो आपण किती की बॅलन्स शीटमध्ये त्याचे डिबेंचर्स किती आहेत, तर 1,000 डिबेंचर्स ऑफ रुपीज 1,000 इच रुपीज आहे टोटल अमाऊंट 10 लाख रुपीज. त्यामुळे रुपीज 10 लाख आणि तो कसं पे करून आलेला आहे. फर्स्ट 5% डिबेंचर्स इन मुंबई कंपनी लिमिटेड रुपीज 10 लाख रुपीज. बघतो आपण की क्रेता कंपनीचं डिबेंचर जे आहे 10 लाख रुपीजचं आहे, तो कसा पे करताय की 5% प्रीमियमनी. त्यामुळे बघतो आपण इथे की त्या डिबेंचरची अमाऊंट किती होती, किंमत किती होती 10 लाख रुपीज. ॲड पे कसा करून राहिला तो प्रीमियम 5% नुसार. त्यामुळे ॲड 5% प्रीमियम रुपीज 10 लाखवरती आपण 5% प्रीमियम काढलं तर 5% अमाऊंट येतो आपल्याला मिळतो 50,000 रुपीज. असं तो टोटल रुपीज 10,50,000 रुपीज तो का करेल डिबेंचर होल्डर तो पे करेल. त्यानंतर दुसरं जे दिलं होतं आपल्याला शेअर्स तो इश्यू करून आलेला आहे. कसं तर विक्रेता कंपनीचं जेवढे काय शेअर्स असतील त्याच्या 3 शेअरच्या मागे त्याला किती 2 शेअर्स तो पे करून आलेला आहे आणि कितीप्रमाणे रुपीज 11 प्रमाणे मार्केट व्हॅल्यूनुसार. त्यामुळे आपण त्याचं कॅल्क्युलेट करून घेऊया. शेअर्स इन मुंबई कंपनी लिमिटेड, शेअर्स इन मुंबई कंपनी लिमिटेड किती आहे ते कसं पे करून आला तो 3 शेअरच्या मागे त्याला 2 शेअर्स. त्यामुळे बघतो आपण इथे की नागपूर कंपनी लिमिटेड टोटल शेअर्स आहेत 4,50,000 इंटू काय करू आपण किती 2च्या मागे तो 3च्या मागे तो
2 शेअर्स काय तर 2 शेअर्स तो पे करता, त्यामुळे 2/3 यानुसार आपण टोटल नंबर्स ऑफ शेअर्स काढून घेऊया. तर ते टोटल नंबर ऑफ शेअर्स मिळतात आपल्याला 3 लाख शेअर्स. आणि तो कसा पे करून आलेला 3 लाख शेअर्स ऑफ ₹10 each, ₹10 each. बट बघतो आपण की त्याचं मार्केट व्हॅल्यू किती होतं, ₹11 पर्यंत त्यांनी पे केलेला आहे. ₹11 पर शेअर. ठीक आहे. त्यामुळे बघतो आपण की विक्रेता कंपनी त्याच्या 3 शेअरच्या मागे तो किती 2 शेअर्स तो इश्यू करतात. त्यामुळे आपण 4,50,000 शेअर्स अपॉन 3 केलं इंटू 2 केलं तर आपल्याला मिळतो 3 लाख शेअर्स. विक्रेता कंपनीला 3 लाख शेअर्स तो इश्यू करेल आणि पर शेअर्स किती प्रमाणे मार्केट प्राइस ज्याचं आहे ₹11 प्रमाणे, त्यामुळे ₹11 प्रमाणे तो काय करेल त्याला पे करेल. त्यामुळे बघतो आपण की 3 लाख शेअर्स इंटू ₹11 प्रमाणे आपण काढलं तर त्याचं कॅल्क्युलेट अमाऊंट मिळेल आपल्याला 33 लाख रुपीज. अशा पद्धतीने बघतो आपण की डिबेंचर्स तो ₹10,50,000चं आणि शेअर्स ₹33 लाख रुपीचं तो काय करताय पे करताय. त्यामुळे टोटल अमाऊंट पे जर आपण केलं तर दोघांची जर बेरीज केलं तर आपल्याला मिळतो 43,000 रुपीज 50,000 रुपीज असं टोटल अमाऊंट तो काय करताय तो पे करताय. त्यामुळे बघतो आपण की त्याचं नेट असेट जर आपण विचार केला तर नेट असेट्स आहे 58,50,000 आणि क्रेता कंपनी पे किती कोण आलेला आहे, मोड ऑफ पेमेंट आहे त्याचं 43,50,000. या दोघांचा आपण जर मोड ऑफ पेमेंट पीसीचं आणि नेट असेटचं जर आपण विचार केला तर इथे काय दिसतो आपल्याला की नेट असेट ही जास्त आहे आणि त्याचं परचेस कन्स्ट्रक्शन काय कमी आहे. त्यामुळे आपल्याला इथे काय मिळेल कॅपिटल रिझर्व. त्यामुळे आपण देअरफॉर कॅपिटल रिझर्व इज इक्वल टू नेट असेट्स मायनस पीसी. नेट असेट दिसतो 58,50,000 लेस पीसी आहे त्याचं 43,50,000 मायनस जर केलं तर आपल्याला मिळेल कॅपिटल रिझर्व आणि ते कॅपिटल रिझर्व आहे 15 लाख रुपीज. त्यामुळे इथे बघतो आपण नेट असेट त्या कंपनीचा नेट असेट आहे 58,50,000 आणि क्रेता कंपनी पे करून आलेलं आहे किती टोटल 43,50,000. त्यामुळे आपण इथे नेट असेट्स आणि त्याचं पी सी या दोघांचं ऑब्झर्वेशन केलं तर इथे दिसतो आपल्याला की नेट असेट ही पी सीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला इथे कॅपिटल रिझर्व मिळेल. त्यामुळे आपण कॅपिटल रिझर्व कसा काढतो नेट असेट्स मायनस पी सी. त्यामुळे आपण 58,50,000 लेस 43,50,000 आपण मायनस केलं तर आपल्याला मिळालं 15 लाख रुपीज आणि हे 15 लाख रुपीज का असेल त्याचं कॅपिटल रिझर्व. तर अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सेशन मोड ऑफ पेमेंट आणि कॅपिटल रिझर्व आपण कॅल्क्युलेट करून घेतलं.